तर नाशिकच्या चांदोरी सायखेडा गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेलेला आहे। चांदोरी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा बसलेला आहे आणि सायखेड्याच्या पुलापासून जवळपास 200 मीटर अलीकडेच रस्त्यावरती नदीचं पाणी आलेलं आहे। शेती पाण्याखाली गेली आहे, नागरिकांच्या घरामध्येही पाणी शिरलंय असं हे सगळं दृश्य आपण पाहतोय। चांदोरी गावातली ही दृश्य आहेत। शेती पाण्याखाली गेली आहे, घरांमध्येही पाणी गेलेलं आहे, गुडघाभर पाण्यातून लोक प्रवास करतायत आणि सगळं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रांजल, आता बचाव कार्य त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे का? वैष्णवी, मी सध्या चांदोरी पासून सायखेड्याला जाणारा जो काही रस्ता आहे त्या रस्त्यावरती मी उभा आहे। खरं तर मागील मी तुम्हाला काही दृश्यही दाखवतोय। हा खरं तर पूर्ण रस्ता आहे, मात्र रस्ता जो आहे तो पाण्याखाली हे गेलेला आहे। इथून 200 मीटर अंतरावरती पूल हा जातो, गोदावरी नदीवरती हा पूल आहे आणि तो पूल जो आहे तोच पाण्याखाली गेलेला आहे। आपण जर बघितलं तर काल मुसळधार असा पाऊस खरं तर कोसळत होता। या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ जी आहे ती झालेली आहे। यासोबतच गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो मोठ्या प्रमाणावरती केला जातोय आणि याचा परिणाम जर आपण बघितलं तर गोदावरी नदीला पूर आलेला आहे। धोक्याची पातळी खरं तर गोदावरी नदीने ओलांडलेली आहे आणि त्यामुळे साधारणतः नाशिक शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेलं हे चांदोरी सायखेडा परिसर आहेत आणि इथे ही जर दृश्य आपण जर बघितली तर नदी पात्राच्या बाहेर पाणी येऊन पोहोचलेले आहेत। हे समोर आपण जी काही दृश्य बघत आहोत हे खरं तर कोणतंही नदी पात्र नाही आहे, तर ही सर्व शेती आहेत आणि ही संपूर्ण शेती जी आहे ती खरं तर पाण्याखाली गेलेली आहेत। आपण जर बघितलं तर इथे खास करून ऊस असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल, इतर पिकं जी आहेत ती मोठ्या प्रमाणावरती घेतली जातात। मात्र या पावसाचा जर आपण परिणाम बघितला, फटका जर बघितला तर या शेती परिसराला कसा बसलेला आहे, शेतकऱ्यांना कसा बसला आहे याचा अंदाज जो आहे तो आपल्याला येऊ शकतोय। इकडे समोर जर बघितलं तर ऊसाचा मळा आहे, पूर्ण ऊसाचा मळा जो आहे, ऊस जो आहे तो खरं तर या पुराच्या पाण्यामध्ये झोपला गेलेला आहे आणि एकंदरीतच या संपूर्ण परिस्थितीमुळे खरं तर जनजीवन तर विस्कळीत झाले आहेत, मात्र शेतकऱ्यांना खरं तर याचा मोठा फटका जो आहे तो बसलेला आहे। चांदोरी परिसर असेल त्याला देखील पुराच्या पाण्याने वेढा हा दिलेला आहे। सायखेडापासून चांदोरी गावाचा संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। नागरिक म्हणजे कालची रात्र आपण जर बघितली तर पूर्ण गावामध्ये पाणी हे शिरलेलं होतं। प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवरती होतं। स्वतः झेडपीचे मुख्याधिकारी असतील, कलेक्टर असतील, हे इथे तळ ठोकून होते, परिस्थितीवरती ते नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते। मात्र आता आपण जर बघितली तर इथे देखील काल पूर्ण पाणी बघायला मिळत होतं, आता देखील पाणी थोडं ओसरलेलं दिसून येत आहे। यासोबतच आपण ही समोरची दृश्य जर बघितली वैष्णवी तर दुचाकी आहेत, तिथे 2 दुचाकी आहेत त्या पूर्ण पाण्याखाली गेलेल्या आहेत। तिकडे जर मागे जर बघितली तर मॉडर्न प्री स्कूल आहेत, त्या शाळेच्या परिसरामध्ये देखील पूर्ण पाणी हे गेलेलं आहे। निम्मी शाळा जी आहे ती खरं तर आज पहाटे देखील पाण्याखाली गेलेली होती। शाळेतील खेळणी असतील, इतर मैदान असेल, त्याला देखील पाण्याने वेढा हा घातलेला आहे। आत्ता जर बघितलं तर जवळपास 23,000 पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदापात्रामध्ये होत होता, तो आता हळूहळू कमी हा केला जातोय। सध्या आपण जर बघितलं तर पावसाने ही उघडीप दिलेली आहे आणि थोडा दिलासा जो आहे तो मिळाला आहे। मात्र एकंदरीतच हे पुराचं पाणी ओसरायला साधारणतः जवळपास 2 ते 3 तासाचा अवधी लागणार आहे आणि त्यानंतर सायखेड्याशी देखील संपर्क जो आहे तो होऊ शकणार आहेत। काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात। दादा, काय परिस्थिती आहे एकूण इथली? हो ना, खूप शेतात पाणी गेलंय, घर विस्थापित झाली, पार धान्य धुन्य सगळं भिजलं। कसा पाऊस झालाय पुणे? हा, पाऊस कसा झालाय? पाऊस भरपूर झालाय, भरपूर पाऊस झाला। दादा, तुम्ही कुठले? इथे स्थानिक चांदूरचे. बरं, कसं नुकसान झालं आता? भरपूर नुकसान झालंय शेती पिकांचं आणि मजूर लोक शेतकऱ्याला राहतात, सर्व घरं पाण्याच्या खाली गेली, सर्व स्थलांतरित केले एवढं पाणी बाहेर येण्याचं कारण काय? पाणवेलीचा देखील आणि प्रश्न उपस्थित होता। हो, पाणवेली काढली आहे, पण मग नदी नाल्यांना पाणी भरपूर फ्लो झाला पूर्ण। शासनाने मदत केली पाहिजे शेतकऱ्यांना। बघत आहोत खरं तर शेतकऱ्यांसाठी शासनाने मदत केली पाहिजे अशीच ते खरं तर मागणी करतायत। जवळपास काल रात्रीतूनच चांदोरी गावातील 40 कुटुंबांचं स्थलांतर जे आहेत ते करण्यात हे आलेलं होतं आणि त्यानंतर जर बघितलं तर अजूनही इथली परिस्थिती जी आहे ती कायम आहेत। इकडे जरी आपण जर बघितली तर मागे बघा, हे सर्व मळे परिसरातील घरं आहेत, मात्र त्यांना आपल्या घरात देखील जाण्यासाठी जागा नाहीत। जिकडे तिकडे पाणीच पाणी जे आहेत ते नजरेसे पडत आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता हे पुराचं पाणी खरं तर कधी ओसरणार आणि त्यानंतर खरं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल। हा रस्ता देखील खुला होणार आहे आणि सायखेड्यामधील खरं तर हे जे कुटुंब आहेत, सायखेड्यातील जे नागरिक आहेत त्यांना हा रस्ता देखील मोकळा होईल। वैष्णवी, अर्थातच
परिस्थिती भयंकर आहे आणि आपण सगळी दृश्य पाहतोय. स्थलांतर केलं जात आहे. लवकरात लवकर खरं तर यावरती प्रशासनानं काहीतरी उपाययोजना करणं, वाहतूक नीट करून देणं, संपर्क साधला जाईल अशा उपाययोजना करणं गरजेचं आहे. धन्यवाद प्रांजल, आपल्याकडनं सविस्तर माहिती घेत राहू.